जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची गोंदियाची सर्वात मोठी बातमी। गोंदिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानंतर गोंदिया पोलिसांनी जिल्ह्यात गांजा तस्करांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे। स्थानीय गुन्हे शाखेने सापळा रचून 1,19,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोंदियाच्या कारंजा ते फुलचूर रोडवर ही कारवाई करण्यात आली। स्थानीय गुन्हे शाखेला बातमी मिळाली होती की एक इसम मोटरसायकलने गांजाची तस्करी करणार आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या पथकाने नाकाबंदी करून किशोर हातझाडे या 34 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीच्या झडतीमध्ये 985 ग्राम गांजा आणि 1 लाख रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। हा गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची कबुली आरोपीने दिली आहे। या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। अंमली पदार्थ मुक्त जिल्ह्यासाठी गोंदिया पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे।